कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, की सर्वात अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे म्हणलं की सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते असतील पाढे. आणि खूप विद्यार्थ्यांचे फक्त काहीच पाढे पाठ असतात, पण परीक्षेला आपल्याला कधी कधी 41चा पाढा, 43चा पाढा म्हणजे ज्या विषम संख्या आहेत त्यांचे पाढे आपल्याला उपयोगात आणावे लागतात. आणि ते कसे उपयोगात आणायचे आणि ते पाढे आपल्याला पाठ पाहिजेत. आता पाठ तर करू शकत नाही आपण, पण ते पाढे आपण लिहून काढू शकतो. ठीक आहे. तर 1 ते 100 पर्यंतचे पाढे हे फक्त काही सेकंदात कसे बनवायचे हे आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. हा लेक्चर सर्व वयोगटासाठी, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूपच महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला 1 ते 100 नाही, 1 ते 200 पर्यंतचे, 1 ते 300 पर्यंतचे पण पाढे बनवायला तुम्ही स्वतः शिकू शकता. तर खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मजा येणार आहे आजच्या लेक्चर मध्ये. चला चालू करूया. बघा, पहिलं तर एकचा पाढा सगळ्याला येतो. ठीक आहे. आता एकचा पाढा येतो म्हणलं की आपल्याला पुढचे सगळे पाढे आले पाहिजेत एक पासून बनणारे. मग आपण 11चा पाढा बनवूया. तर 11चा पाढा आपण ह्या दोन गटामध्ये लिहूया. ठीक आहे. तर हा ग्रुप बनवूया. इथे 11चा पाढा लिहूया. मग बघा, आता मला 11चा पाढा लिहायचा आहे. खूप सोपा आहे 11चा पाढा, सगळ्यांना येतो मला माहिती आहे. पण ट्रिक लक्षात घ्या की हे जे एकक स्थानचे अंक आहेत हे आपल्याला फक्त काय लक्षात द्यायचंय, हे तर माझा एकक स्थानचा अंक येणार, तिथं खाली लिहितो मी एकक आणि हा दशक. ठीक आहे. एकक दशकच्या अंकावर फक्त लक्ष द्यायचं. इथं काही 1 2 एकचाच पाढा लिहायचा आणि इथं 10 येईल. 10 10 म्हणजे इथं हातचा एक आला. हातचा एक आला बरोबर. ठीक आहे. मग आता परत मला एकचाच पाढा लिहायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि इथला हातचा हा डॉट. 10 ने किती झालं? 11. 10 ने 11. तर हा झाला 11चा पाढा. आता आपण 21चा पाढा बनवूया. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हातचा आला एक. ठीक आहे. हातचा आपण वरती लिहूया असा. मग हातचा एक आला की आता मला दोनचा पाढा. दोन, दोन, दोन मध्ये दोन मिसळे, चार, चार मध्ये दोन मिसळे, सहा, सहा मध्ये दोन मिसळे, आठ, आठ मध्ये दोन मिसळे, दहा, दहा मध्ये दोन मिसळे, बारा, बारा मध्ये दोन मिसळे, चौदा, चौदा मध्ये दोन मिसळे, सोळा, सोळा मध्ये दोन मिसळे, अठरा, अठरा मध्ये दोन मिसळे, 20. आणि हा हातचा, तिथला एक हातचा, 20 आणि दोन, 20 आणि एक, 21. तर हा झाला 21चा पाढा. आता मी लिहितो 31चा पाढा. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं आला हातचा एक बरोबर एक. मग आता तीन, तीन, तीन मध्ये तीन मिसळे, सहा, सहा मध्ये तीन मिसळे, नऊ, नऊ मध्ये तीन मिसळे, बारा, बारा मध्ये तीन मिसळे, पंधरा, पंधरा मध्ये तीन मिसळे, अठरा, अठरा मध्ये तीन मिसळे, 21, 21 मध्ये तीन मिसळे, 24, 24 मध्ये तीन मिसळे, 27, 27 अधिक एक, 28, 28, 27 आणि तीन, 30, 30 अधिक एक, 31. हा झाला 31चा पाढा. तसा आता तुम्ही 41चा बनवू शकता. आता मी मोठा पाढा घेतो. मी कशाचा घेतो आता? 71चा पाढा. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तिथं किती आला? हातचा एक अधिक एक. ठीक आहे. आता मी सात, सात एके सात, सात दोन्ही 14, सात त्रिक 21, सात चोक 28, साता पाचा 35, सात सत 42, साती साती 49, साती आठी 56, सात नवे 63, सात दहा 70. आणि हा हातचा एक, 70 आणि एक 71. हे किती झाला? हा झाला 71चा पाढा. तर अशा पद्धतीने आपण कोणताही पाढा लिहू शकतो. आता समजा मला लिहायचा आहे 111चा पाढा. कितीचा लिहायचा आहे? 111चा. मी एकचा पाढा लिहिणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इथं हातचा आला एक. 11 एके 11, 11 दुने 22. आता आपल्याला 11चा पाढा माहिती आहे. 33, 44, 55, 66, 77, 88, 99 आणि 110. ठीक आहे. 110 आणि 111. तर हा झाला 11चा पाढा. ठीक आहे. 111चा पाढा. तर अशा पद्धतीने
तुम्ही एकक स्थानी एक असलेले कितीही पाडे बनवू शकता. आता आपण बघूया की एकक स्थानी 2 असल्यावर काय करायचं. तर एकक स्थानी ज्यावेळेस 2 असेल त्यावेळेस आपल्याला काय करता येईल बघूया. बघा. हा. आता एकक स्थानी 2 आहे. त्यावेळेस एकक स्थानचे अंक बघा काय आहेत 2, 4, 6, 8. आता इथं काय चेंज होतील आणि कुठे कुठे आपल्याला चेंज करावे लागतील ते बघूया. आता बघा येथे एकक स्थान आहे आणि येथे दशक. ठीक आहे, आपण बनवूया 12चा पाढा. पहिल्यांदा 12 पासून. तर हे एकक स्थानचे सगळे अंक लिहायचे. 2, 4, 6, 8, 0. 2, 4, 6, 8, 0. ठीक आहे. आता मला सांगा दशक स्थानामध्ये बदल कुठे झालाय. दशक स्थानातील बदल आपल्याला बघायचा असतो. दशक स्थानातील बदल कुठे झालाय. दशक स्थानातील बदल तर मला दिसतंय की इथं दशक स्थानच दिलेलं नाही. दशक स्थानच नाही. दशक स्थान कुठे बदललं येथे. शून्य होतं इथं. दशक स्थानचा अंक शून्य होता तो कुठे बदलला इथं बदलला. काय झाला 1 म्हणजे इथं हातचा आला 1. ठीक आहे. दशक स्थानचा जिथं अंक बदलेल तिथं हातचा 1 येईल. परत बघा इथं दशक स्थानचा अंक आहे तोच आहे दशक स्थानचा अंक. कुठंच बदललेला नाही. दशक स्थानचा अंक कुठं बदलला 2 ला. म्हणजे इथं पण +1. हातचा कुठे कुठे आला तर बघून घ्या. शून्याला 0 आणि 0 दोन्हीकडे हातचा आला. मग आता आपल्याला 12 कशाचा पाढा लिहायचा आहे आपल्याला 12चा. तर तिथे येईल 1, 2, 3, 4. तिथे येईल 5. 5 आणि 1 किती झालं 6. 6 मध्ये परत एकच मिसळा 7, 8, 9, 10. 10 आणि 1 11. 11 हितला हातचा 12. तर हा झाला 12चा पाढा. तर हा एवढा सोपा आहे 12चा पाढा. आता हा 12चा झाला. आता आपण 22चा बघूया. बघा सेम तीच मेथड 2, 4, 6, 8, 0. शून्याला काय आला हातचा आला. 2, 4, 6, 8, 0. शून्याला काय आला हातचा आला. आता दशक आता आपल्याला कितीचा पाढा लिहायचा आहे 22चा. तर 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15, 15 अधिक 2 17, 17 अधिक 2 19, 19 आणि 2 21, 21 आणि हा हातचा 1 22. तर हा झाला 22चा पाढा. आता मला लिहायचा आहे 32चा पाढा. चला लिहूया 32चा पाढा. खूप सोपा आहे बघा. 2, 4, 6, 8, 0. 2, 4, 6, 8 आणि 0. मग आता आपण बघितले की हातचा कुठे येतो तर येथे शून्याला हातचा येतो. 2च्या शेवटी ज्यावेळेस 2 असतं त्यावेळेस एकच स्थानी 2 असतं त्यावेळेस शून्याला हातचा येतो. मग बघा 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, हातचा आला 1, 15 आणि 1 16, 16 आणि 3 19, 19 आणि 3 22, 22 आणि 3 25, 25 आणि 3 28, 28 आणि 3 किती 31 आणि हा हातचा 32. हे झालं 32चा पाढा. आता आपण बनवूया 42चा पाढा. बघा सेम त्याच पद्धतीने आहे. 2, 4, 6, 8, 0. तिथं हातचा आला 1, 2, 4, 6, 8, 0. येथे हातचा आला 1. आता 4 अधिक 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20 आणि हातचा 1 21. 21 आणि 4 25, 25 आणि 4 29, 29 आणि 4 33, 33 आणि 4 37, 37 आणि 4 41 आणि हा हातचा 1 42. तर हा झाला 42चा पाढा. असे आपण कोणतेही पाढे बनवू शकतो. तर आता आपण बनवूया की मोठ्यातला पाढा बनवू 92चा पाढा. आता 92चा पाढा जो आहे तो येईल 2, 4, 6, 8, 0. 2, 4, 6, 8, 0. बघा हातचा कुठे येईल जिथे जिथे 0 आहे तिथे तिथे येईल 2च्या पाढ्यासाठी. तर 9, 9 आणि 9 18, 18 आणि 9 27, 27 आणि 9 36, 36 आणि 9 45, 45 आणि 1 46, 46 अधिक 9 किती येईल 55, 55 आणि 9 64, 64 आणि 9 73, 73 आणि 9 किती झालं 82, 82 आणि 9 91 आणि हा हातचा 92. तर हा झाला 92चा पाढा. तर तुम्ही कोणतेही पाढे बनवू शकता कोणतेही.
आता हा बेस आपण 2 घेतला होता त्यावेळेसचा पाडा. आता ज्यावेळेस एकक स्थानी 3 येईल, काही एकक स्थानी 3, त्यावेळेसचा पाडा कसा असेल चला बघूया. बघा एकक स्थानी, हा सेट नाही होते बघू. बघा एकच स्थानी 3 असल्यावर काय होईल बघा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. आता मला सांगा की दशक स्थानचा अंक कुठे बदलला, तर येथे बदलला. दशक स्थानचा अंक काय होता, दशक स्थानी काय होतं, 0 होतं. शून्यचं काय झालं, 1 झालं. ठीक आहे. परत 15, आता बदललाय का नाही, एकच आहे. परत किती, 18, परत बदलला का नाही, एकच आहे. त्याच्यानंतर 21 येथे बदलला बघा. दशक स्थानचा अंक कुठे बदलला, तर 18 नंतर इथपर्यंत एक एकच होता, परत 21 झाला. 24, 27 आणि 30, परत दशक स्थानचा अंक कुठे बदलला, तर 3 ला बदलला. ठीक आहे. तर किती ठिकाणी बदलतोय दशक स्थानचा अंक, 1 2 3. तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण एक चपाडा लिहिला त्यावेळेस दशक स्थानचा अंक कुठे बदलला, तर एका ठिकाणी बदलला. कुठे बदलला, एका ठिकाणी. ज्यावेळेस आपण 2चा पाडा लिहितोय, 2चा, त्यावेळेस दशक स्थानचा अंक किती ठिकाणी बदलला, 2 ठिकाणी बदलला. आता आपण काय लिहितोय, ती 3चा पाडा लिहितोय. दशक स्थानचा अंक किती ठिकाणी बदललेला आहे, 3 ठिकाणी. आता 3 ठिकाणं कोणती आहेत, तर हे आहे 2चं ठिकाण. ठीक आहे. आपण ज्यावेळेस पाडा बनवूया तर 2चं ठिकाण 1 आहे आणि 0 आहे. ठीक आहे. ह्या 3 ठिकाणी आपल्याला एक 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 ऍड करावं लागणार आहे. आता आपण लिहूया 13चा पाडा. तर 13चा पाडा लिहिण्यासाठी 3 लिहूया. 3 1 3 3 2 6, 3 त्रिक 9, 12, 5 8 1 4 7 0. हे झाले 3चे एकक स्थानचे अंक. ठीक आहे. हे बदलणार नाहीत, प्रत्येक पाड्यासाठी तेच राहतील. आता 1चा पाडा लिहायचा. 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि हा हातचा आला 5, 5 अधिक 1 6, 6 अधिक 1 7, 7 अधिक 1 8 आणि हा हातचा 9, 9 ने 1 10, 10 ने 1 11, 11 आणि हा हातचा 1. थांबा, आपल्या 8 अधिक 1 9. ठीक आहे. 4 आणि 1 5, हा 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, हा 7 8 आणि 1 9, 9 ने 1 10, 10 ने 1 11, 11 ने 1 12 होईल. 12 अधिक 1 13. तर हा झाला 13चा पाडा. बघा एवढा सोपा आहे तो. आता 13 नंतर पुढचा पाडा कशाचा लिहूया आपण, 23चा पाडा लिहूया. बघा आता 23चा पाडा लिहिताना 3 6 9 2 5 8 1 4 7 0. आता एकक स्थानचा दशक स्थानचा अंकात कुठे कुठे वाढ झाली, 3 ठिकाणी वाढ झाली. येथे, येथे आणि येथे. आता 2 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15 अधिक 1 16, 16 अधिक 2 18, 18 अधिक 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 1 23. तर हा झाला 23चा पाडा. बघा हा एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय मी तुम्हाला. 23 नंतर आपण लिहूया 43चा पाडा. ठीक आहे. आता आपण अजून पुढे जाऊया, 43चा पाडा लिहूया. बघा 43 साठी सेम मेथड. 3 6 9 2 5 8 1 4 7 0. कधी पण काय करायचे की हे जे एकच स्थानचे अंक आहेत, एकच स्थानचे अंक ते आहेत तेच लिहायचे. बघा तेच लिहिलेत मी, 3 6 9. आणि कुठे कुठे आपला कोणत्या कोणत्या ठिकाणी दशक स्थानचा अंक बदललाय, तर 12ला बदललाय बघा, तिथे 1 येईल. त्याच्यानंतर 21ला बदललाय आणि इथे बदललाय. बघा 4 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि किती झालं 17, 17 आणि 4 21, 21 आणि 4 25, 25 आणि 4 29, 29 अधिक 1 30, 30 अधिक 4 34, 34 आणि 4 38, 38 आणि 4 42, 42 अधिक 1 43. तर हा झाला 43चा पाडा. आता आपण बघूया 53. ती पण एक मूळ संख्या आहे. मूळ संख्यांचे पाडे आपल्याला खूप महत्वाचे असतात. कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह मध्ये मूळ संख्यांचे पाडेच आपल्याला जास्त करून विचारतात. 3 6 9, 2 5 8 1 4 7
शून्य. आता एक दशक स्थानचा अंक कुठे कुठे बदललाय? 3 ठिकाणी बदललाय. 3 ठिकाणी हातची देऊन घ्या. आता 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, 20 अधिक 1 21, 21 आणि 5 26, 26 आणि 5 31, 31 अधिक 5 36, 36 आणि 1 37, 37 आणि 5 42, 42 आणि 5 47, 47 आणि 5 52, 52 अधिक 1 किती आलं? 53. तर हा झाला 53चा पाढा. असाच आता आपण मोठा पाढा बघूया. तो म्हणजे 83. 83 काय आहे? 83 पण एक मूळ संख्याच आहे. तर त्याचा पाढा कसा येईल? चला बघूया. बघा 3 6 9 2 5 8 1 4 7 0. हातचा कुठं कुठं येईल? येथे येईल, येथे येईल आणि येथे. आणि हातचे कुठे कुठे आलेत बघा 3च्या पाड्यात? 3 घरं सोडून. बघा 1 2 3, पहिले 3 घरं सोडून. परत बघा हातचे तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही असं करू शकता की तुम्ही ती पहिली मेथड आहे ती सोपी आहे, त्या मेथडने जाऊ शकता. आता आपल्याला बघायचा 83चा. 8 अधिक 8 16, 16 आणि 8 24, 24 आणि 8 32, 32 आणि 1 33, 33 अधिक 8 41, 41 अधिक 8 49, 49 अधिक 8 57, 57 आणि 1 58, 58 आणि 8 64, 64 आणि 8 72, 72 आणि 8 80. बघा 8 16 24 32 33, 33 आणि 8 41, 41 आणि 8 49, 49 आणि 8 57, 57 आणि 58, 58 आणि 8 66 येईल. सॉरी 66 येईल. 66 अधिक 8 74, 74 अधिक 8 82, 82 आणि 1 83. बघा पाडा जरी चुकला आपला तर शेवटचे अंक काय पाहिजे? हा 83 ला 83च पाहिजे. त्यावेळेसच आपला पाडा करेक्ट आहे म्हणायचं, नाहीतर आपली गरजेत कुठतरी चूक झाली. हे जे 83 तेच इथं 83 येणार आहे, हे पण लक्षात घ्या. हे जे 53 आहे तेच इथं 53 येणार आहे. हे जे 43 आहे तेच येथे 43 ही येणार आहे. असा झाला हा 3चा पाढा. आता 3 नंतर आपण बघूया 4चा पाढा. एकक स्थानी ज्यावेळेस 4 असतं त्यावेळेस 4चे कोणते कोणते आहेत? 4 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 3 16, 4 25, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. आता 4चा दशक स्थानचा अंक किती ठिकाणी बदलला गेला असेल? तर तो 4 ठिकाणी गेला असेल. तर ते कोणते कोणते 4 ठिकाणी आहेत? बघा येथे 0चा 1 झाला, परत येथे बदलला 2 झाला, ठीक आहे. परत येथे बदलला 3 झालं एकक स्थान आणि येथे शेवटचा अंक 4 झाला. तर 4 ठिकाणी एकक स्थानचा अंक बदलत आहे. ठीक आहे. मग आता आपण मोठाच पाढा बनवूया कोणता तरी लार्ज. आपण बनवूया 64चा पाढा. कितीचा पाढा बनवूया? 64. ठीक आहे. 4 8 2 6 0 4 8 2 6 0. आता 64चा 6, 6 अधिक 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 1 19, 19 आणि 6 25, 25 आणि 6 31, 31 आणि 1 32, 32 आणि 6 38, 38 आणि 6 44, 44 आणि 6 50, 50 अधिक 1 51, 51 आणि 6 57, 57 अधिक 6 63, 63 अधिक 1 64. हा झाला 64चा पाढा. असाच तुम्ही कोणताही अजून पेपरला जास्त विचारले जाणार आहे तो आपण बघूया. 94चा पाढा एक बनवूया 4 साठी. बघा 94 साठी काय येईल? ते सांगतं 4 8 2 6 0, 4 8 2 6 0. आता एक दशक स्थानचा अंक कुठे कुठे बदलतंय? पहिल्यांदा 2 ला, परत 0 ला, परत 2 ला आणि परत 0 ला. 2 0 2 0. येथे येथे दशक स्थानचा अंक बदलतोय. बघा 9 9 18, 18 9 27, 27 अधिक 1 28, 27 आणि 1 सॉरी हा 27 आणि 1 28, 28 आणि 9 37, 37 अधिक 9 46, 46 अधिक 1 47, 47 आणि 9 56, 56 अधिक 9 65, 65 आणि 9 74,
74 अधिक 1 75. 75 आणि 9 84. 84 आणि 9 93. 93 आणि 94. तर हा झाला 94चा पाढा. ठीक आहे. 94चा पाढा झाला. तर असे कोणतेही पाढे तुम्ही सहजासहजी बनवू शकता. 4चा झाला. आता एकक स्थानी 5 असलेले बघूया आपण. ज्यावेळेस एकक स्थानी 5 असतं, तो पाढे सगळ्यात सोपे असतात बघा एकक स्थानच्या 5चे. कारण की किती वेळा बदलणार अंक? आता 4 एकक स्थानी 4 असेल त्यावेळेस 4 वेळा दशक स्थानचा अंक बदलतो. तसं एकक स्थानी 5 असेल त्यावेळेस किती वेळा बदलणार? 5 वेळा. बघा 5 एके 5, 5 दोन 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सत्त 30, 5 सत्त 35, 5 40, 5 9 45, 5 10 50. किती ठिकाणी एकक स्थानचा अंक बदलला? तर तो बदललाय 5 ठिकाणी. कसा बदललाय? एकाडे एक, येथे, 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 येथे. जिथे जिथे शून्य आले, जेथे जेथे शून्य आले, तेथे तेथे एकक स्थानचा अंक बदललाय. मग आपण कोणता पाढा बनवूया? आपण बनवूया 45चा पाढा. बघा, बघ मगाशी आपण 44चा बनवला. आता आपण बनवूया वेगळा बनवूया काहीतरी. 75 बनवूया. चला 75. तर 75ला काय येईल? 5 शून्य, 5 शून्य, 5 शून्य, 5 शून्य, 5 शून्य. आता कुठे ऍडिशन होईल? येथे. जिथे जिथे शून्य आहे तिथे तिथे ऍडिशन येईल. एक एक अंक वाढेल. आता 7. 7 आणि 7 14. 14 अधिक 1 14 आणि 1 15. 15 अधिक 7 22. 22 आणि 7 29. 29 आणि 1 30. 30 आणि 7 37. 37 आणि 7 44. 44 अधिक 1 45. 45 आणि 7 किती झाले? 52. 52 आणि 7 59. 59 आणि 1 60. 60 आणि 60 67. 67 अधिक 7 74. 74 अधिक 1 75. तर हा झाला 75चा पाढा. ठीक आहे. असेच तुम्ही 85, 95 कोणतेही पाढे बनवू शकता. कोणतेही. आपण सोपाच बघूया. आपण बघूया 25चा पाढा. तर 25ला कसं येईल बघा. आता दिसतंय 25. बघा 5 0, 5 0, 5 0, 5 0, 5 0. ठीक आहे. हे 5 0, 5 0, 5 0. कुठे कुठे बेरीज येईल? जिथे जिथे शून्य आहे तिथे तिथे. आता बघा 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 अधिक 2 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 अधिक 2 14, 14 मध्ये 1 मिसळले 15, 15 आणि 2 17, 17 अधिक 2 किती झाले? 19, 19 अधिक 1 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24, 24 मध्ये 1 मिसळले 25. तर हा झाला 25चा पाढा. अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही पाढे बनवू शकता. आता 25चा पाढा झाला. आता आपण पुढील पाढा बघूया. 6. एकक स्थानी 6 असताना कोणते कोणते पाढे तयार होतात? बघा 6 असताना आता आपण बघूया 6. 6 एके 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सत्तर 42, 6 आठ 48, 6 नवे 54, 6 दहा 60. आता ज्यावेळेस 6 आले एकक स्थानी किती आहे? 3. 6 आहे. त्यावेळेस दशक स्थानामध्ये कुठे कुठे बदल झाला? 6 ठिकाणी बदल होईल. बघा इथं 0 आहे, काहीच नाही 0 आहे. शून्याचं येथे 1 झालं, येथे 2 झालं, येथे 3 झालं, येथे 4 झालं, येथे 5 झालं, येथे 6 झालं. म्हणजे किती ठिकाणी बदल झाला? तर 6 ठिकाणी बदल झाला. तर आता आपण 16चा पाढा लिहूया. चला 16च्या पाढ्यात 6 ठिकाणी आपल्याला बदल करावा लागेल. बघा 6 2 8 4 0. हे जे अंक आहेत तेच लिहायचे. 6 2 8 4 0. परत बघा तेच रिपीट होत आहेत. बघ आता इथं हातचे कुठे किती ठिकाणी असेल? 6 ठिकाणी. 1 येथे 1, येथे 1, येथे 1, 1 आणि 1. ठीक आहे. आता 1, 1 अधिक 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12, 12 आणि 1 13, 13 आणि 1 14, 14 आणि 1 15, 15 आणि 1 16. झाला हा 16चा पाढा. बघा तुम्ही वाटल्यास हे हातचे दिलेले पुसून टाका. ठीक आहे. हातचे दिलेले पुसून टाका. हा झाला 16चा पाढा. किती सोपा होता. ठीक आहे. असंच आपण 36चा पाढा बनवूया.
26 चा बनवू 36 चा बनवू बघा हे दोन्ही महत्वाचे 26 महत्वाचा आहे 36 महत्वाचा आहे 62840 62840 आता एकक स्थानात कुठे कुठे बदल झालाय तर येथे येथे एक ऍड होईल त्याच्यानंतर येथे एक ऍड होईल येथे 240 240 काय ह्याचा सिक्वेन्स 240 ला ऍडिशन होईल आता 26 आहे 2 आणि 2 4 4 आणि 1 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10 10 आणि 2 12 12 अधिक 1 13 13 आणि 2 15 15 आणि 2 17 अधिक 1 18 18 आणि 2 20 20 आणि 2 22 22 अधिक 1 23 23 आणि 2 25 25 आणि 1 26 हा झाला 26 चा पाढा 26 एके 26 26 दुने 52 26 त्रिक 88 26 चोक 104 26 पंचे 130 26 सत्ते 156 26 सत्ता 182 26 अठ्ठा 208 26 नव्हे 234 26 दहा 260 एवढा सहज सोपा पाढा बनला आपला 26 चा आता 26 नंतर आपण बनूया 36 चा पाढा आणि त्यानंतर आपण बनूया 66 चा पाढा आता 36 चा 62840 62840 ठीक आहे एकक स्थानचे अंक कुठे कुठे बदलले 240 कुठे कुठे बदलले 2 4 आणि 0 मग आता 3 3 आणि 3 6 6 आणि 1 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 आणि 1 14 14 आणि 3 17 17 अधिक 1 18 18 आणि 3 21 21 आणि 3 24 24 अधिक 1 25 25 आणि 3 28 28 आणि 3 31 31 आणि 1 32 32 आणि 3 35 35 आणि 3 35 अधिक 1 36 हा झाला 36 चा पाढा एवढा सोपा आहे तो ठीक आहे पुढे बघूया आता आपण बनवूया 76 चा पाढा आता 76 चा पाढ्याला पण राहील 62840 62840 आणि 0 बघा कुठे कुठे हातचा येईल तर इथे 1 ला येईल 140 परत सॉरी 240 2 4 अधिक 0 आता 76 चा बनवायचा 7 7 अधिक 7 14 14 अधिक 1 15 15 आणि 7 22 22 आणि 7 29 29 आणि 1 30 30 अधिक 7 37 37 अधिक 1 38 38 आणि 7 45 45 अधिक 7 52 52 अधिक 1 53 53 आणि 7 किती झाले 60 60 अधिक 1 61 61 अधिक 1 62 62 अधिक 7 किती झाले सॉरी आपलं काहीतरी सॉरी इथं चुकलं 60 अधिक 7 67 67 अधिक 1 68 68 अधिक 1 75 75 आणि 1 76 हा झाला 76 चा पाढा ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणताही शेवटी 6 असलेला पाढा बनवू शकता आता त्यानंतर आपण बघूया 6 नंतर आहे 7 6 नंतर काय येतं एकक स्थानी 7 येतं बघा 7 चा पाढा कसा बनवूया आपण 7 एके 7 7 दोन्ही 14 7 एके 21 7 चोक 28 7 पाचा 35 7 सत्त 42 7 सत्त 49 7 8 56 7 9 63 7 10 70 आता एकक स्थानचा अंक तर आपल्याला मिळाले आता दशक स्थान मध्ये कुठे कुठे बदल होतोय 7 ठिकाणी बदल होणार आहे 1 2 3 4 5 6 7 7 ठिकाणी बदल होते किती ठिकाणी बदल होते 7 तर आता आपण 17चा पाढा बघूया तर 17चा पाढा बघत असताना काय येईल 7 4 1 8 5 2 9 6 3 0 ठीक आहे आता हातचं कुठे येईल ते बघा 4 ला येईल येथे येथे सर्कल केले तिथे हातचा आहे बघा त्याच्यानंतर अधिक 1 येथे अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 एवढ्या ठिकाणी हातचा येते 17चा पाढा घ्यायचा आहे सोपा आहे 1 1 आणि 1 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 अधिक 1 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 1 8 8 आणि 1 9 9 आणि 1 10 10 आणि 1 11 11 आणि 1 12 12 आणि 1 13 13 अधिक 1 14 14 आणि 1 15
15 + 1 16, 16 + 1 17. हा झाला 17चा पाढा. किती सोपा होता. असंच आपण 27चा बनवूया. ठीक आहे. 27चा पाढा काय असेल. हेच असतील अंक. 7 4 1 8 5 2 9 6 3 0. हातचा कुठे कुठे आहे. येथे 4ला 1ला 5 साठी आहे. येथे 6. बघा येथे येथे हातचा आहे. आता आपल्याला बनायचं 27. 2 2 आणि 2 4, 4 + 1 5, 5 + 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 + 1 13, 13 आणि 2 15, 15 + 1 16, 16 + 2 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21, 21 + 2 23, 23 आणि 1 24, 24 आणि 2 किती झालं 26, 26 + 1 27. हा झाला 27चा पाढा. ठीक आहे. समजतंय. सोपं आहे. 37चा पाढा बघू. 47चा पाढा बघूया. कारण की हे दोन मूळ संख्यांचे पाढे आहेत की जे पेपरला विचारू शकतात. पेपरला पाढा असा डायरेक्ट पाढा विचारत नाही. पण काय होतं की कधी कधी आपल्याला अशी संख्या दिलेली असते. 7267 / 37. मग काय करायचं. कसे भाग घालवायचे. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या. तर बघा 37ला काय येईल. 7 4 1 8 5 2 9 6 3 0. एकच स्थानचे अंक बदलत नसतात. आता हातचा कुठे कुठे आला. येथे 7 ठिकाणी हातचा येईल. 7च्या पाड्यात 8च्या पाड्यात 8 ठिकाणी 9च्या पाड्यात 9 ठिकाणी. ठीक आहे. एवढ्या वेळेस आपल्याला हातचा द्यावा लागतो. 9चा पाढा सगळ्यात सोपा असतो. 9चा पाढा त्याच्या इतका सोपा पाढाच नाही कोणता. बघा 3 3 आणि 3 6, 6 आणि 1 7, 7 + 3 10, 10 + 1 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 1 18, 18 आणि 3 21, 21 + 1 22, 22 आणि 3 25, 25 आणि 3 28, 28 + 1 29, 29 + 3 32, 32 आणि 1 33, 33 आणि 3 36, 36 + 1 37. तर हा झाला 37चा पाढा. ठीक आहे. आणि आपला 37 नंतर जो आपल्याला महत्वाचा वाटतोय तो म्हणजे 47चा. बघूया 47चा पाढा काय असेल. 47 7 4 1 8 5 2 9 6 3 0. ठीक आहे. हातचा कुठे कुठे आला. येथे येथे बघा 4 4 + 4 8, 8 आणि 1 9, 9 4 13, 13 + 1 14, 14 आणि 4 18, 18 आणि 4 22, 22 + 1 23, 23 आणि 4 27, 27 + 1 28, 28 आणि 4 32, 32 आणि 4 36, 36 + 1 37, 37 आणि 4 41, 41 + 1 42, 42, 42 + 4 46, 46 आणि 1 47. हा झाला 47चा पाढा. म्हणजे तुम्ही कोणतेही पाढे बनवू शकता. 7 17 27 37 47 77 87 कोणताही तुम्हाला जो सोपा जो अवघड वाटतोय तो बनवून बघा तुम्ही एकदा. ठीक आहे. 7 नंतर पुढचा कोणता आहे 8चा. तर 8 मध्ये किती वेळा शेवटचा एकक स्थानचा अंक बदलणार आहे. दशक स्थानचा अंक 8 वेळा. बघा 8 एके 8, 8 दुनी 16, 8 एक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 साठी 56, 8 आठी 64, 8 नवे 72, 8 दहा 80. कुठे कुठे बदललाय. 1 2 3 4 5 6 7 8, 8 वेळा बदललाय. एकच स्थानचा अंक कुठे बदलला नाही. फक्त शेवटी 8 आहे त्यावेळेस. नाहीतर प्रत्येक ठिकाणी बदललाय. ठीक आहे. तर बघा येथे बदललेलं नाही 48ला. बाकी प्रत्येक ठिकाणी बदललाय. ठीक आहे. 8 8ला बदललेलं नाही. मग आपण 18चा पाढा बनवूया. बघा इथं 8 6 4 2 0, 8 6 4 2 0. हा झाला आपल्याला 18चा पाढा. आता पुढचे पण पाढे बनवायचे आपल्याला. ते पण लगेच घेऊन येऊ. 8 परत 28चा बनवूया. 8 6 4 2 0, 8 6 4 2 0. त्याच्यानंतर पुढे पण बनवूया आपण अजून एखादा. ठीक आहे. 8 6 4 2 0,
8 6 4 2 0. ठीक आहे. आता यानंतर आता आपल्याला बनवायचा आहे दोनचा. दोन असताना प्रत्येक ठिकाणी जवळपास हातचा आहे, फक्त 8 मध्ये नाही. आता बघा, 2 आणि 2 4, 4 अधिक 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 अधिक 1 11, 11 आणि 2 13, 13 अधिक 1 14, 14 अधिक 2 16, 16 अधिक 2 18, 18 आणि 19, 19 अधिक 2 21, 21 आणि 1 22, 22 आणि 2 24, 24 अधिक 1 25, 25 आणि 2 27, 27 अधिक 1 28. हा झाला 28 चा पाढा. आता पुढचा बनवूया आपण 58चा. ठीक आहे. मोठी संख्या घेऊ, 58चा पाढा बनवूया. बघा, हातचे देऊन घेतले. आता 58चा बनवायचा आहे. 5, 5 आणि 5 10, 10 अधिक 1 11, 11 आणि 5 16, 16 अधिक 1 17, 17 आणि 5 22, 22 आणि 1 23, 23 अधिक 5 28, 28 आणि 1 29, 29 आणि 5 34, 34 अधिक 5 39, 39 अधिक 1 40, 40 अधिक 5 45, 45 आणि 1 46, 46 आणि 5 51, 51 आणि 1 52, 52 आणि 5 57, 57 अधिक 1 58. तर हा झाला 58चा पाढा. ठीक आहे. असे तुम्ही ट्राय करा, वेगवेगळे पाढे ट्राय करा. आता 18चा राहिला आपला. बघा, येथे अधिक 1 अधिक 1 येथे नाही येणार. आणि हे पाढे पाठ झाल्यानंतर हे ते हातचा न देता तुम्हाला डायरेक्ट ते कसं काढायचे पाढे तेही मी शिकवतो. बघा, 1 अधिक 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 अधिक 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12, 12 अधिक 1 13, 13 अधिक 1 14, 14 आणि 1 15, 15 आणि 1 16, 16 अधिक 1 17, 17 आणि 1 18. तर हा झाला 18चा पाढा. बघा किती सोपा होता. मुलांना खूप उशीर लागतोय, काही काही मुलांना खूप उशीर लागतो पाढे बनवण्यात. त्यासाठी आपण ह्या गोष्टी शिकवत आहोत. आता पुढील बघा, की झाला 8चा सगळ्यात सोपा पाढा, तो म्हणजे 9चा. कसा? 9 8 7 6 5 4 3 2 1 0. हे अंकच लिहायचे. आता मला 9चा पाढा लिहायचा आहे, तर मी हेच अंक लिहिणार. ठीक आहे. आता मी तुम्हाला एकाच कॉलम मध्ये 9चे सगळे पाढे शिकवतो. 9 8 7 6 5 4 3 2 1 0. हे झालं. ठीक आहे. 9 साठी झालं हे. आता परत काय करायचं, उलटे लिहायचे. इथं 9 8 7 6 5 4 3 2 1. हा झाला 9चा पाढा. हा कितीच झाला? 9चा. आता मला लिहायचा 19चा. 19चा लिहायचा आहे. तर काय करायचं, की प्रत्येक संख्या आता 19चा लिहायचा आहे मला पाढा. तर 1, 1च्या पुढची संख्या किती? 2. म्हणजे प्रत्येक वेळेस मला 2 2 मिसळत जायचे. 1 मध्ये प्रत्येक वेळेस 2 मिसळायचे. कसे असतील बघा. 1 1 अधिक 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15, 15 आणि 2 17, 17 अधिक 2 19. हा झाला माझा 19चा पाढा. आता 29चा. 29 मध्ये 2, 2 नंतर काय येणार आहे? 2च्या पुढचा अंक काय? 3. मग 2 मध्ये प्रत्येक वेळेस किती मिसळायचंय मला? 3. 2 मध्ये प्रत्येक वेळेस 3 मिसळायचंय. 2, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 3 20, 20 अधिक 3 23, 23 अधिक 3 26, 26 आणि 3 29. हा झाला माझा 29चा पाढा. आता 29 नंतर 2 नंतर मला 3, 3 मध्ये प्रत्येक वेळेस काय मिसळायचंय मला? 4. प्रत्येक वेळेस 4 मिसळणे. ठीक आहे. मग बघा, 4 4 मिसळूया. 4 3 मध्ये
3 आणि 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 4 19, 19 आणि 4 23, 23 आणि 4 27, 27 आणि 4 31, 31 आणि 5, 31 आणि 4 35, 35 अधिक 4 39. हा झालाय 39चा पाढा. आता सेम तसं लॉजिक सांगा. 4 मध्ये आपण काय मिसळणार? 4च्या पुढची संख्या 5. 4 आणि 5 9, 9 आणि 5 14, 14 आणि 5 19, 19 पण 5 24, 24 आणि 5 29, 29 आणि 5 34, 34 आणि 5 39, 39 आणि 5 44, 44 अधिक 5 49. हा झाला 49चा पाढा. आता बनवूया 59. बघा 5, 5च्या पुढची संख्या 6, 5 आणि 6 11, 11 आणि 6 17, 17 आणि 6 23, 23 आणि 6 29, 29 आणि 6 35, 35 अधिक 6 41, 41 आणि 6 47, 47 आणि 6 53, 53 आणि 6 59. ठीक आहे. किती सोपं आहे. अजून किती सोपं पाहिजे बघा. 6 59 बनवला. त्याच्यानंतर 69 बनवूया आपण. 69. 6, 6च्या पुढची संख्या 7, 6 आणि 7 13, 13 आणि 7 20, 20 आणि 7 27, 27 आणि 7 34, 34 आणि 7 41, 41 आणि 7 48, 48 आणि 7 55, 55 आणि 7 62, 62 आणि 7 69. झाला 69चा पाढा. आता 69 नंतर आपल्याला कितीचं बनवायचं आहे? 79. 7, 7 आणि 8 15, 15 आणि 8 23, 23 आणि 8 23 आणि 8 31, 31 आणि 8 39, 39 आणि 8 47, 47 आणि 8 47 आणि 8 55, 55 आणि 8 63, 63 अधिक 8 किती झालं 71, 71 आणि 8 79. हा झाला 79चा पाढा. ठीक आहे. आता 79 नंतर आपण बनवूया 89 आणि शेवटचा पाढा आजच्या लेक्चरचा असेल तो 99चा. ठीक आहे. 89चा 8, 8च्या पुढची संख्या 9, 8 आणि 9 17, 17 आणि 9 17 9 26, 26 9 35, 44, 53, 62, 71, 80, 89. हा झाला 89चा पाढा. आणि सगळ्यात सोपा 99चा. बघा 99चा पाढा 9, 9 एके 9, 9 मध्ये 10 मिसळले. 9 मध्ये 10 मिसळायचे. 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 90. 10 मिसळत जायचे. हा झाला 99चा पाढा. तर ही पाढ्यांची कार्यशाळा तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अशाच टाईपचे वेगवेगळे कोणते व्हिडिओ बनवायचे हेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून, कोणत्या अभ्यासिकेतून हा व्हिडिओ पाहताय हेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.